नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अंडा करी। तर अंडा करी बनवण्यासाठी मी इथं अंडे उकळू घातलेले आहेत। तर साहित्य घेतलेलं आहे ते बघूया। तर इथं मी खोबरं घेतलेलं आहे भाजलेलं, लसूण घेतलेला आहे, एक हिरवी मिरची घेतलेली आहे, कांदा भाजून घेतलेला आहे, 1 चमचे धने घेतलेले आहेत, 1 टोमॅटो भाजून घेतलेला आहे आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे। आलं जर तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही आल्याचा वापर थोडा जास्तच करा। आणि सोबतच घेतलेले आहेत मी खडे मसाले। तर 1 तेजपत्ता, अर्धा चमच जिरे, स्टार फूल, दालचिनी, मिरे आणि 1 विलायची। तर छानपैकी याचा आपण मसाला बनवून घेऊया। सोबतच थोडीशी मी कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे। माफ करा, आवाजात थोडा बदल झालेला आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व मसाला घालून घ्यायचा आहे। तर इथे मी सर्व मसाले यामध्ये ट्रान्सफर करत आहे। सर्व मसाले ट्रान्सफर करून झालेले आहेत आणि शेवटी मी टोमॅटो सुद्धा चिरून घातलेला आहे। तर यामध्ये आपल्याला सर्व खडे मसाले यामध्ये ट्रान्सफर करायचे आहेत आणि छानपैकी असा मिक्सरला दळून घ्यायचे आहे। या तेजपत्त्याचा वापर आपण नंतर करणार आहोत। तर मसाला बनवून घेऊया। तर छान असा आपला मसाला दळून झालेला आहे आणि कमीत कमी पाण्यामध्ये दळून झालेला आहे। तर इथे टोमॅटो असल्यामुळे फक्त पोहे खायच्या चमचा पाण्याचा वापर केलेला आहे। तर इथे बघू शकता छान असा आपला मसाला दळून झालेला आहे। तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। तर इथे अंडे सुद्धा आपले उकडलेले आहे। तर याला मी थोडासा कट मारून घेते। अंड्याला फक्त मी कटच मारून घेतलेला आहे। तर आता बनवायला सुरुवात करूया। कढईमध्ये मी 3 चमचे तेल घातलेलं आहे। याचबरोबर मी तेजपत्ता घालत आहे आणि यानंतर आपल्याला यावर मसाला घालायचा आहे। तर तेल छान तापलेलं आहे। तर यावर आपण आता मसाला घालूया। तर मसाला आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। तर इथे काही मी सुके मसाले घेतलेले आहेत। तर 2 चमचे लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमच धने पावडर घेतलेली आहे, चवीनुसार मीठ, हळदी पावडर आणि अंडा ग्रेव्ही मसाला घेतलेला आहे। तर या मसाल्यामध्ये आपण हे सर्व जिन्नस घालूया आणि छान असं एकजीव करून तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा। अंडा करी खूप छान होते, चवीला अप्रतिम लागते। तर छानपैकी असं आपण मसाले फ्राय करून घेऊया। तर इथे बघू शकता तुम्ही अतिशय छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे। तर यावर आता आपण अंडे घालून घेऊया। आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला काढलेला होता त्यामध्ये पाणी घालून यावर आपण पाणी घालायचं आहे। तर गरजेनुसार आपण यामध्ये पाणी घालून घेऊया। तर गरजेनुसार पाणी घालून झालेला आहे। इथं बघू शकता कलर खूप छान आलेला आहे। तर छानपैकी आपण 2 ते 3 उकळ्या काढून घेऊया। तर भाजीला छान अशी उकळी आलेली आहे। तर आता आपण थोडं थंड करून सर्व करून घेऊया। तर रेडी आहे आपली अंडा करी। तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। धन्यवाद।